शेण खाल्लंस तू? हे काय केलंस? हे सगळं करताना तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली? घरच्या इज्जतीचा तरी विचार करायचा होतास. अगं आई, तू काय बोलतेस? कशाबद्दल बोलतेस? मी खरंच काहीच केलेलं नाहीये. खोटं बोलू नकोस. मला डॉक्टरने सगळं सांगितलंय. तू एवढी पुढे जाशील असं वाटलं नव्हतं मला. तुझ्यावर एवढी बंधनं घालून पण तू नको तेच केलंस. अगं मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाही. तुझी शपथ. सोनू बस. किती खोटं बोलशील? किती खोटं बोलशील? अगं मधू, काय करतेस? काय केलं तिनं? का मारायला लागलीस तिला? आपल्या तोंडाला काळं फासलंय तिने. तुम्ही व्हा बाजूला. आज मला सगळा प्रकार कळलाच पाहिजे. चल आतमध्ये. अगं काय करतेस? अगं मधू, दार उघड. अगं दार उघड. काय करायला लागलीस तू? बोल लवकर. काय हे सगळं? काय आहे? आणि काय काय लपवलीस माझ्यापासून तू? काय बोलायचीस? मी मोठी झाली, मला सगळं कळतंय. हे कळतं तुला? हे कळतं? अगं खरंच मला कळत नाही तू काय बोलते. मी काही चुकीचं वागले नाही. मग काय डॉक्टर खोटं बोलत होत्या? त्यांना काय मिळणार आहे का तुझी बदनामी करून? मला सांग, कोण आहे मुलगा ज्याच्यासोबत? शी, मला बोलायची लाज वाटते. आई, अगं विश्वास ठेव माझ्यावर. माझं खरंच कोणीच बॉयफ्रेंड नाहीये. आणि तू समजते तसं भलता चालता विचारही मनात नाही आला माझ्या कधीच. आई बाबांची शपथ, मी खरं बोलते. मला माहितीये मी रागीट आहे, हट्टी आहे, पण कधीच असं चुकीचं नाही वागणार. आई, माझंच चुकलं, माझंच चुकलं, माझंच चुकलं. मीच तुला सांभाळायला कमी पडले, तुझ्या संस्कार नाही करू शकले मी. माझंच चुकलं. आई, खबरदार, खबरदार मला हात लावलंस तर. लांब हो माझ्यापासून तू. शी, मला किळस येते तुझ्या स्पर्शाची. विश्वासघात केलंस तू माझा. आई, मेली तुझी आई. आई, आजी, तुलाही असंच वाटतं का ग की मी असं काहीतरी करेन त्याच्यामुळे आपल्या घराचं नाव खराब होईल? आईच्या मनातून मी उतरेन. मी असं नाही वागले ग. तिने ना खूप मोठा गैरसमज करून घेतलाय ग माझ्याबद्दल. आधीच एकदा ती बाहेरच्यांवर विश्वास ठेवत नाही आणि आता ती घरातल्यांवरही ठेवेना झाली. सोनू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू नको काळजी करूस. झाले तरी काय ते तरी सांग. आई, तू समजते तसं नाही वागले ग मी. मी खरंच काहीच लपवत नाहीये तुझ्यापासून आणि आतापर्यंत कधीच लपवलंही नाही. ऐक ना ग माझं. काय ऐकू मी तुझं? आणि काय ऐकू? तुझी काहीच चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे. मला तुझ्यावर संस्कार नाही करता आले. तुझे बाबा होता नाही आलं मला, तुझी मैत्रीण होता नाही आलं. मला माफ कर सोनू, मला माफ कर. अगं असं का बोलते? आजी, तू तरी समजाव ना आईला. मी अशी नाहीये ग, खरंच मी नाहीये अशी. सोनू, रडू नकोस तू. गप, रडू नको. मी समजवतो तिला, मी समजवतो. आई, तू जा इथून. तुला खरंच माझ्याविषयी काही वाटलं असतं ना तर तू अशी वागली नसतेस. तुला किती काळजी आहे ना माझी, चांगलंच माहिती आहे मला. आता सतत माझ्या चेहऱ्यासमोर उभी राहून
माझ्या मनातलं दुःख ताजं नको करूस. जा इथून. आई, मी काय करू तू सांग मला, की तुझा विश्वास बसेल माझ्यावर. खरंच काही चुकीचं वागलेलं नाहीये ग. आई, तुझी शपथ, अहो तर बाबांची शपथ घेते, आजीची पण शपथ, मी काही चुकीचं वागलेलं नाही. आई, मलाच कळत नाहीये माझ्यासोबत काय घडलं आणि कसं घडलंय ते. आई, तू ना शिक्षा दे मला, हवी ती शिक्षा दे. असं नको वागूस आई, खूप त्रास होतोय ग, खूप जास्त त्रास होतोय या सगळ्याचा. आई ऐक ना माझं. तू जा इथून म्हटलं ना. खरंच सांगते का, मी नाही काहीच वाईट वागले. आई, कोणतरी आलंय. तू काहीच का बोलत नाहीयेस? मला झालीस म्हणून बरंय. भाऊ इथं आतुरणाला खेळलाय आणि हिनं त्या वाटण्यात पडलंय. कुणाला कशातून बुडकेला केसाचं. आहे हे तुझं असं असतं बघ. अगं तुझ्या चांगल्यासाठी सांगते तरी मलाच रागव बाया तू. आत्या, अगं तुला काय सपान बिपान पडतं का ग? कसलं आता? अगं नाही, आता मागच्या वेळेस बी दिदीचं लग्न होतं तेव्हाच तू नेमकी आली होती. आता पण दिदीचं लग्न ठरतंय तर आली यास. मला तर वाटतंय तुला सपानच पडत असेल. काय गे मंगले, अगं डिंपीचं लगीन ठरवलं आणि मला नाही सांगितलं. काय बया, म्हणजे सगळी सक्की माणसं आम्ही असून सुद्धा आम्हाला परक करून टाकलं होय. आई बघितलंस का तू? इथं भावाच्या काळजीने माझा एवढा जीव तुटतो म्हणून होते तशी धावत पळत आले भावाला बघायला. आणि इथं काय कळतंय, तर माझ्या भाचीचं लगीन ठरवलंय ह्यांनी. आवा अक्का, कालवा करू नका, अजून काय बी ठरलं नाही. आणि तुम्ही तुमच्या भावाला भेटायला आलात ना, भेटा आणि जावा. वा ग वा, लय शानी लागून गेली का नाही? आता मी हितच राहणार हाय, मी नाही जाणार कुठं. ही घे पेला आणि या पिशव्या समद्या आत नेऊन ठेव. भावाला बघू दे माझ्या पहिलं. हो हो, मुलांचे प्रोफाईल मिळालेत मला. मुलीचाही प्रोफाईल पाठवून देते. हो, आणि यातून एखादा मुलगा पसंत पडला तर कळवते तुम्हाला. ओके. आई, काय करतेस तू हे? आई, काहीतरी विचारते मी तुला. मुलगा शोधते तुझ्यासाठी. वेळ लागलाय का तुला आई? काय करतेस तू हे? कशाला माझ्या आयुष्याची वाट लावायला निघालीयस? वाट तू लावलीयस. तू घातलास तेवढा गोंधळ पुरे झाला. आई, मी कुठचाही गोंधळ घातलेला नाहीये. मी लग्न मुळीच करणार नाही. आणि तुला किती वेळा सांगितलं ग, मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. हे वय आहे का माझं लग्न करण्याचं? अगं माझं शिक्षण, करिअर याचं कशात काही नाही. तू लग्नाचं कुठे काढलंयस मध्ये? माझं अफेअर वगैरे नाहीये ग कोणासोबत. मी काही चुकीचं वागलेले नाही. तुझा का विश्वास नाही आई माझ्यावर? का सारखा त्रास देतेस का तिला? काय केलं तिनं एवढं? मधू, लेक आहे तुझी ती, का तिच्याशी अशी वागतीस तू? आई, तुम्हाला नाही कळत आहे तिने काय केलंय ते. आपल्या लाडानेच बिघडली ती, हाताबाहेर गेली आहे. आई, तुला कुठच्या शब्दात सांगू मी अजून? मी काही केलेलं नाहीये ग. मी लग्न बिग्न तर मुळीच करणार नाही. तू जर माझ्यावर जबरदस्ती केलीस ना, मी एक तर घरातून निघून जाईन, नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, आधीच सांगते. पण लग्न मुळीच करणार नाही. तू धमकी देतेस मला? तुला काय वाटलं ग? तुझ्या धमकीला घाबरून मी तुझं ऐकून घेईन? शक्य नाही ते. आणि ही तुझी नाटक आहेत ना, ही थांबव आता सगळी. तू ना खूप वाईट आहेस, खूप वाईट आहेस आई. तू आई म्हणून ना मुळीच चांगली नाहीयेस. मी का तुझ्या पोटी जन्म घेतला हे मलाच कळत नाही. मला ना कुठच्याच जन्मी तुझ्यासारखी आई नकोय.
अगं सोनू सोनू काय करायला लागलीस? अगं असं करू नको बाळा, शांत हो शांत हो ग, शांत हो. आमच्या येळेला आमचे आईबाप सांगतील त्याच्या गळ्यात गुमाने आम्ही हार घालायचो. आणि ही तर बघा, ही पोरगीच माग लागली या. डिंपे, अगं आपण डॉक्टरांशी बोलू, पण तू असलं काय करू नको. काय गरज नाही त्या मुडद्याशी बोलायची. मी माझ्या नातीचं वाटोळ नाही होऊन देणार. मी बघतेच की त्या बाय भलव्याची कशी लगीन करते ती. डॉक्टर बघा की काही वेडेपणा करायला निघाली. आता तुम्हीच बघा, तुम्ही समजवा, तुमचंच ऐकल ही. डिंपल काय वेडेपणा लावला हा? थांबव हे सगळं. ठीक आहे, थांबी होती, पण तुम्ही लग्नाला होकार दिला तरच. काय तू जर त्याच्याशी लगीन केलं ना तर तुला हितच पुरीन बघ मी. डिंपल मॅडम, आवाशाने तुमची तब्येत खराब होईल आणि तुमचं वजन पण कमी होईल. तुम्हाला वजन कमी करायचंय का? मग तुम्ही मला सांगा ना, मी तुम्हाला एकदम जादूचा काढा देते, त्याने तुमचं वजन कमी होईल. हे असलं उपोषण बिपोषणची गरज नाही तुम्हाला. जिंकू चिकू. मावशी, डिंपल मावशी लग्नासाठी उपोषण करते काय, वजन कमी करायसाठी नाही. डिंपल हे सगळं थांबव, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया. नाही, मी अजिबात आता कोणाचंच ऐकणार नाही. माझं आधी लगीन तुमच्या संग ठरलं होतं, तेव्हापासून मी मनानं तुम्हाला माझा नवरा मानलाय. त्यामुळे मी आता दुसऱ्या कोणालाच नवरा मानू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही लग्नाला तयार होत नाही ना, तोपर्यंत मी काहीच खाणार नाही आणि पिणार पण नाही. डिंपल, याआधीच मी तुला माझी अडचण सांगितली. माझं एक लग्न झालंय, त्यामुळे मला हे लग्न नाही करता येणार. दिदे, खरंच तू खाणार नाहीस? नाही. बस तशीच, माझं काय. सोन्या, इकडे ना. ए दिदे, अगो तू उपोषणाला बसलीस, चिंचाकडे काय बघतीया? मी काय खायला बिला देणार नाही. सोन्या, माझं काम आहे म्हणून बोलवते. इकडे ये. काय? सोन्या, तुला पैसा पाहिजे ना? हा पाहिजे. मग माझं एक काम करायचं. काय? गावात जाऊन सांगायचं की डिंपल दीदी उपोषणाला बसली. हा, आता लगेच लगेच पैसे आधी काम कर. जा. ऐकलं का? दीदी उपोषण, दीदी उपोषण. हा, बोंबल आता सगळ्या गावात जाऊन. खातलंय ह्याला नेऊन डाबऱ्यात त्याला. हिला एक अक्कल नाही आणि ह्याला तर मेंदूच नाही. काय हात लावताय? चिंच घेते मला खायला. तुम्ही मला फोन करणार होता का हो? काय झालंय? डॉक्टर, मला ते पेपर्स हवेत, जमिनीचे पेपर्स. का? नाही म्हणजे तुमचे पेपर्स तुम्हाला द्यायला हरकत नाहीये काही, असंही ते मला नकोच होते. मी तुमच्याकडे ते मागितले नसते डॉक्टर, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही हो. सोनूचं लग्न करायचंय, त्यासाठी मला पैसे हवेत. मधु मॅडम, तुम्ही तुमची जमीन विकून सोनूच्या लग्नासाठी पैसे उभे करताय. मग दुसरं काय करणार मी? सोनूच्या लग्नालाही पैसे होतील आणि आईंचा आजारपणही. मधु मॅडम, सोनूच्या लग्नाचं नक्की ठरलंय तुमचं? हो डॉक्टर, आता काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. मधु मॅडम, पण हा निर्णय किती महागात पडतोय कळतंय का तुम्हाला? तुमची एवढी किमती जमीन कवडी मुलाच्या किमतीने तुम्ही विकणार आहात. हवं तर मी माझ्याकडचे पैसे. नाही, नको डॉक्टर. आमच्या घरातल्या गोष्टींसाठी मला तुम्हाला आणखी त्रास द्यायचा नाहीये.
त्यामुळे मला ती जमीन मिळेल त्या भावात विकावीच लागेल. प्लीज मला तुम्ही ते पेपर्स द्या, म्हणजे मला तुमचेही पैसे देता येतील. मधू मॅडम, मी माझे पैसे मागत नाहीये तुमच्याकडे. तुम्ही मधू मॅडम, माझ्याकडे आणखीन एक चांगला पर्याय आहे. काय? तुम्हाला फक्त मी काय म्हणतो तेवढंच करायचं. आधी पर्याय तरी सांगा डॉक्टर. सांगतो. कळतंय का मी काय म्हणतोय? खरंच याने फायदा होईल डॉक्टर? अहो नक्कीच होईल, तुम्ही काही काळजीच करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. अय, काय झालंय? कुठं काय झालंय? अरे मी तुला पैसे देतोय बॅगेत ठेवायला, तू इथेच ठेवतोयस. कुठं हरवलायस? अरे बाबदाची तब्येत आता कशी झाली बघितलं तू, पाक खंगली. ती काय सुधरेल असं वाटत नाही. त्यात हे डिंपलनी हे तमाशा मांडून ठेवलाय, मला डॉक्टरांशी लगीन करायचं आणि डॉक्टरांनी घेतलाय संन्यास. मला तरी वाटतंय ना डॉक्टर आणि डिंपलचं लग्न झालं पाहिजे. अरे किती दिवस एकटं राहतील, सोबत कोणतरी पाहिजे की नको? आणि असं बी डिंपलचं आणि डॉक्टरचं लग्न ठरलं होतं, मग करायला पाहिजे त्यांनी. अरे ती डॉक्टर वेगळे आहेत, ही डॉक्टर वेगळे आहेत. कसं आहे, आता लग्नाचं म्हणशील का नाही, तू माणूस आहेस, तू लगीन करणं गरजेचं आहे. पण ते देव माणूस आहे. गावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्यांनी लगीन नाही केलं का नाही तरी सुद्धा चालते. हा असं कसं? असं कसं चालतंय? अरे देवांची लग्न होतात, मग देव माणसाचं का नाही? तसं बी डॉक्टरचं आणि डिंपलचं लग्न झालं पाहिजे, तरच ते या गावात थांबतात. म्हणजे डॉक्टर आपल्याला काय बोलले की त्यांना कंगनी बाबांनी पाठवलंय या गावची सेवा करायला. उद्या कंगनी बाबा बोलले या गावची सेवा बस झाली बाबा, जा आता दुसऱ्या गावाला. ते संन्यासी माणूस आहे, जातील दुसऱ्या गावात. पण जर का डिंपलचं आणि डॉक्टरचं लग्न झालं तर डॉक्टर हे गाव सोडून नाही जाणार. लगा एवढ्या झेंजा वाढवून ठेवल्यास त्याच्या खाली मेंदू आहे आणि तू चालतोय. हे काय बोलतोस पाहिजे? नाही मुस्करीचा विषय सोडून दे. नाही आता मी आहे का ना, मी सावता डॉक्टरांच्या मागे लागणार आहे. डिंपलशी लगीन करा म्हणजे करायचं म्हणून. फक्त आपण मागं लागून काय उपयोग नाही, समद्यांनी मागं लागलं पाहिजे, म्हणजे ते लग्नाला नाही म्हणणार नाही. वय लागा लागू का मला मित्रा, एक नंबरी आयडिया दिलीस लागा. भूक लागली. शपथ, कसला भारी वास येतोय. मम्मीनं काळ्या घेवड्याचं कालवण केलंय वाटतं. हिला पण आत्ताच करायचं होतं का? मी ह्यांच्यासाठी एवढं करते पण ह्यांना काहीच वाटना झालंय. दिदे तुला सांगतो, तू आज उगाच उपोषणाला बसलीस बघ. आज तुला सांगतो मम्मीने का जेवाय केलं होतं. भातवाड्या तळल्या होत्या, परत बघ ती आमटी केली ती बी तव्यातली. आज तुला सांगतो एक भाकरी खाल्ली ती बी कस करून. का बळानं त्रास देतो रे तिला? चांगलं फटकं दिलं पाहिजे तुला. डिंपल धर बाया, जरा जेवून घे. अगं तुला कुणी फासावर नाही देणार 2 घास खाल्ल्यानं. खाऊन घे बघू. टोन्या, जा 10-15 मिनिटासाठी दरवाजा लावून घे. दुसरं कोणाला दिसलं नाही पाहिजे. जा. हा करतो. दाजी, मम्मी, मी तुला सांगितलं ना, जोपर्यंत डॉक्टर लग्नाला तयार होत नाही ना तोपर्यंत अन्नाचा एक घास नाही खाणार आणि पाण्याचा एक घोट पण नाही घेणार. म्या अगं बया असं नको करू. हा आधी ही आजारी पडलेत, त्यात तुझी तब्येत खराब करून घेऊ नको. खा बघू वाईज. तू डॉक्टरसनी लग्नाला तयार कर तरच खाणार. म्या डिंपल, हे बघ तू फार चुकीचं वागतेस.
असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपलं लग्न होणं अशक्य आहे. माझं आधीच एक लग्न झालंय, त्यामुळे हे लग्न शक्य नाही. हे सगळं इथेच थांबव. नाही थांबणार, कारण मला माहित आहे तुमची बायको कुठं आहे ती. त्यामुळे तुम्हाला माझ्याशी लगीन करावंच लागेल. कुठे डॉक्टरांची बायको? तिच्या गावाला आहे ना, राजस्थानला. त्यामुळे मला नाही वाटत ती परत येईल म्हणून. तुला काय स्वप्न पडलंय का? टिम्पल, तुला एकदा सांगितलं ना, आपलं लग्न होणं शक्य नाहीये. मंगलताई, मी संन्यास स्वीकारलाय, त्यामुळे हे लग्नाचं खूळ डोक्यातून काढून टाकतो. हे कधीच शक्य नाहीये. डॉक्टर, मी पण बघतेच कसं शक्य नाही ती. मी पण तुमच्यापेक्षा जास्त हट्टी आहे. लग्न करीन तर तुमच्याशीच. डिम्पल को सिंपल नाही समजणे का? डिंपे, तुझं उपोषण गेलं तिकडं खड्ड्यात. मी तुझं काय बी ऐकणार नाही. अगं, इथं घरात बाप आजारी आहे तेवढं बास की. तू कशाला दुखणं वाढून घेती? धर, खा. चला सर, चला या लवकर. आले का सगळं? या लवकर. हा, आज आहे का नाही, आपण बोलून घेऊ, म्हणजे बोलूनच घेऊ. हा, यासनी पण आत्ताच यायचं होतं. आता परत मला नाटक करायला लागणार. डिंपे, धर, खा की. मम्मी, मी तुला फायनल सांगितलंय ना, मला नाही खायचंय. जोपर्यंत डॉक्टर लग्नाला तयार होत नाही ना, तोपर्यंत अन्नाचे कण खाणार नाही म्या. काय खाणार नाही म्हणजे? मंगलवहिनी, डिंपलने काय बी खाल्लं नाही बाई? कालपासून माझ्या लेकीने काहीच खाल्लं नाही. तुम्ही बघा की वायझीला समजावून. अजिबात कुणी मला समजवायची गरज नाही. जे काय समजवायचंय ना, डॉक्टरांनी समजवा. हे डिंपे, आम्ही तीच करायला नाही तर. तो काळजी करू नको, आम्ही बोलतो डॉक्टरांशी. गावचा सरपंच या नात्यानं डिंपल, मी तुला मदत करणार आणि डॉक्टरांना तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार करणार. तू फक्त तुझं प्रदूषण चालू ठेव, तुझं उपोषण चालू ठेव, बस. काय म्हणजे आज दिवसभर उपोषण करायला लागलं तर उद्या डायरेक्ट मला 4 खांद्यावरनं जावं लागल. आई शपथ, डिंपल मॅडम, एवढी लोक तर तुमच्या पिक्चरला पण आली नव्हती, तेवढी उपोषणाला आली. काय उपयोग नाही. मला नाही वाटत डॉक्टर हिच्या संग लग्न करतील. काय बाई, आजकालच्या पुढे आपल्या वेळ असं नव्हतं. हे तुमच्या वेळी गप्पा बस. आली मोठी शहाणी. तर इथं जमलेल्या गावातल्या माणसांनो, आज या ठिकाणी एक भयंकर समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी, आणि ती समस्या सोडवली पाहिजे आपल्याला या ठिकाणी. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांना जाऊन भेटलं पाहिजे त्या ठिकाणी, आणि त्यांना डिंपलशी लग्नासाठी तयार केलं पाहिजे या ठिकाणी. हो, म्हणजे ह्याच हे किती दिवस हे करत ठेवायचं? एखाद्याचं काय ते हे होऊन जाऊ द्या. हे डॉक्टर, आमचं आयुष्यच बदलून जाईल व तुम्ही लग्नाला होकार दिला तर. आणि माझ्या लेकीच्या आयुष्यात तर सोन होईल बघा. मला खरंच माफ करा. मी या गावची, वाड्यातल्या माणसांची वाटेल तशी सेवा करायला तयार आहे, पण हे टिम्पलशी लग्न वगैरे मी नाही करू शकत. माफ करा. डॉक्टर, तुम्ही देव माणूस आहे डॉक्टर. बाबू दादा, नाही डॉक्टर, नाही, मी पाय नाही सोडणार डॉक्टर. माझ्याकडे जरा बघा.
काय अवस्था झाली माझी डॉक्टर. डोळ्यासमोर मरण दिसतंय डॉक्टर. मरताना तरी माझी इच्छा पुरी करा आणि सुखाने मरू द्या मला. डॉक्टर माझ्या डिंपल्स लगीन करा डॉक्टर. नाही तर हे काम करा, मला तुमच्या हाताने इथंच मारा म्हणजे मुक्ती मिळेल या सगळ्यात. डॉक्टर तुम्ही देव माणूस व्हायचा. आता तुमच्याच हातात आहे मला जगवायचं का मरायचं ते. आता जर मी डिंपलशी लग्नाला नाही म्हणालो तर सगळ्यांच्या नजरेतून उतरेन आणि मला हे परवडणार नाही. हीच संधी आहे गावातल्या माणसांच्या नजरेत मोठं व्हायची. ती सोडून नाही चालणार, कारण याचा मला यानंतर फायदाच घेता येणार आहे. बाबू दादा, अहो काय करता तुम्ही? डॉक्टर या गोळ्या घ्या, चारा मला सगळ्या म्हणजे याच्यातनं सुटेल मी. आणि तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही डिंपलचे लगीन करा म्हणून. बाबू दादा काय बोलताय तुम्ही? मला समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर दुःख अजिबात बघवत नाही. मला त्रास होतो कारण मी हळव्या मनाचा आहे खूप. आणि तुम्ही तर आपल्या आहात, मग तुमचा त्रास का सहन करणार नाही मी? आणि तुमचा त्रास का होईल मला? मी डिंपलशी लग्न करायला तयार आहे. होय शपथ, तुमचा तर मूड लयच खराब दिसतोय की. पण टेन्शन नका घेऊ, तुमचा मूड नीट करते मी. आपल्या लग्नासाठी काय काय लागणार आहे ना त्याची लिस्ट केली आहे. हे बघा, तुमच्यासाठी अंगठी, माझ्यासाठी मंगळसूत्र, घरातल्यांसाठी पोशाख, मानपानासाठी पोशाख, आचार्य, हॉल, पत्रिका. डॉक्टर लय काय काय तयारी करायची. आपल्याकडे वेळ नाही जास्त, तुम्ही लवकर तयारीला लागा की. चालले का तयारीला? लग्नामुळे खूप आनंद झाला ना तुला, पण हे लग्न आपली वाट लावू शकतं. आता काय वाट लागणार आहे लग्नामुळं? डिंपल, तुझ्या या लग्नाच्या हट्टामुळे आपण आतापर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरेल. ती मधू आत्ता कुठे माझ्या जाळ्यामध्ये अडकते आणि त्या जमिनीचा व्यवहार आपल्या मनाप्रमाणे व्हायच्या मार्गावर आहे. आणि तू हे लग्नाचं काय मध्येच खुळ काढलेस? डॉक्टर, प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याला वाटतं त्याच मार्गाने होत नसते, कधी कधी वेगळ्या मार्गाने पण होती. फक्त आपण त्याचा विचार केलेला नसतो. तुझ्याकडे नसलेली अक्कल पाचवू नको. तुला नक्की काय म्हणायचं नीट सांग. अहो, मला एवढंच म्हणायचंय, या लग्नाच्या ड्राम्यात ना आपल्याला त्या जमिनीच्या कामात पण फायदा होऊ शकतो. तुम्ही त्या मधूला मधू जपून मध्ये बोलू नको. हा मधू मॅडम बोला. डॉक्टर, तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे वकील येणार आहेत आज, तर तुम्ही ते जमिनीचे कागदपत्र घेऊन येताय ना? आलोच. हो, मी साईटवर तुमची माहिती वाचली आहे. हो, मी स्थळ पाहते माझ्या मुलीसाठी. शिकलेली आहे, सोनाली नाव आहे तिचं. मी पाठवते तुम्हाला तिचा बायोडाटा. काय चाललंय तुझं? तू काल म्हणाली होतीस तुझं लग्न नाही लावणार, नाही बघणार स्थळ तुझ्यासाठी. का खोटं बोललीस ग? फोन दे इकडे. मी नाही देणार. सोनू, तुला सांगितलं फोन दे इकडे. मी तुला शेवटचं सांगते, हा, फोन दे. तू का खोटं बोललीस ते आधी सांग मला. इतकी वेळा पाया पडली मी तुझ्या, तू का ऐकत नाहीयेस ग माझं? आणि का माझ्या आयुष्याची माती करायला निघालीयस? ती चूकच मी केलेली नाहीये, त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस तू मला? मला शिकायचंय, माझं करिअर करायचंय, हे का कळत नाहीये ग तुला? मला बरोबर कळतंय काय करायचं ते. मी जे काय करते ना ते तूच मला करायला भाग पाडलेस. आतापर्यंत खूप लाड पुरवले तुझे, त्यानेच इतकी बिघडलीस तू, वाया गेलीस. पण आता बास,
यापुढे तुझा कुठलाही हट्ट मी खपून घेणार नाही. बरं झालं तुझे बाबा लवकर गेले. ते जिवंत असते ना तर ह्यासली थेरं बघून कधीच आत्महत्या केली असती त्यांनी. कुठं निघालो म्हणजे? अगं माझ्या लेकीचं लगीन आहे, आराम करून चालणार आहे का? अगं अजून वाजंत्र्याला भेटायचंय, आचार्याला भेटायचंय, पत्रिका छापायला टाकायच्यात. काम काही कमी आहेत की गा? आणि तू म्हणते आराम कर आणि झोप. कसं झोपून चालेल? वय झोपूनच राहायचं, अजिबात दगदग करायची नाही. माझ्या मदतीला मस्त लोक आहेत. अहो बजा भाऊजी, नामा भाऊजी, विंच्या भाऊजी तर आपल्या घरातलं लगीन असल्या का धडपडते ती. म्हणून म्हणती तुम्ही टेन्शन घेऊ नका, आराम करा. चला. माझ्या लेकीचं लगीन आहे आणि मी आराम करू होय? अगं तिचं लगीन ठरलेलं ऐकून ना मी अर्धा बारा झाल्यासारखं वाटतंय बघ. या बया खरंच की डिंपलचं लगीन ठरलं ही कळल्यावरच तुमचा अर्धा आजार पळून गेला. आणि तुला सांगतो अर्धा आजार पण असाच बरा होईल. मला ना लय हाऊसमौस करायची, डिंपलची हाऊसमौस करायची. आता डिंपलचं लगीन कसं थाटामाटात पार पाडतो. लय नाचणार आहे मी, अख्खी बाटली संपून नाचणार आहे मी. आव चुकलं, चुकून बोललो. मी खरेच दारूला हात नाही लावणार. लावायलाच नाही पाहिजे. अव ही समजा तुमच्यासाठी चाललंय ना. तुमच्या शब्दाखातर डिंपलनी स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवली आणि लग्नाला एका पायावर तयार झाली. माझ्यासाठी नाही, माझा नाही, निदान तिचा तर विचार करा की. आणि वय त्या अवदसेला दारूला हात लावू नका. अगं म्हणलं ना, चुकून बोलून गेले. आता मरणाच्या दारात उभा आहे. मला एवढं बी कळ ना वय काय चांगलं काय वाईट. तुला सांगतो मी खरंच दारूला हात नाही लावणार. घ्या बघू माझी शपथ. तुझी शपथ आयुष्यात कधीच दारूला शिवणार नाही. अरे ठीक आहे, तुम्ही आराम करा. आणि हा घराबाहेर अजिबात पडायचं नाही. हा लग्नाच्या तयारीचं आम्ही बघू. मंगल ऐक ना, ए मंगल, अगं थोडा बाहेर फिरून आलो असतं तर बरं वाटलं असतं ना मंगल. माझी पोटची पोर माझ्याबद्दल असं बोलायला लागली तर माझ्या जगण्याला काय अर्थ राहणार आहे? हिचा जन्म झाला तेव्हा मला एक छान नोकरी मिळत होती बँकेत. हिला वेळ देता यावा म्हणून मी ती नाकारली. तरी मी स्वार्थी. हे आजारी पडल्यानंतर मी एक क्षण हिच्यापासून लांब गेले नाही. तरी मी स्वार्थी. माझ्या आधी मी नेहमी हिचा विचार केला, माझ्या सगळ्या स्वप्नांचा त्याग केला. हे गेल्यानंतर हिला एकटं वाटू नये म्हणून सतत तिच्या आजूबाजूला राहिले. तरी मी स्वार्थी. तिला चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून मी सतत धडपडते. तरी मी स्वार्थी. डॉक्टर तुम्हीच सांगा माझं काय चुकलं ते सोनू मला एवढं बोलली. माझ्यासारखी आई कोणालाच मिळू नये असं म्हणाली मला. मधू मॅडम तुम्ही रडू नका, शांत व्हा.